नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. अहिल्यानगरमध्ये अहिल्या सरस्वती महोत्सव, अहिल्या शक्ती भव्य महिला बाईक रॅली. अहिल्या सरस्वती महोत्सव 2026 यावर्षी दिनांक 30 ऑगस्ट रोजी नंदनवन लॉन येथे आयोजन करण्यात येणार आहे. या निमित्ताने दिनांक 23/8/2026 रोजी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सावेडी येथील प्रोफेसर कॉलनी चौकात श्री संभाजी महाराजांना अभिवादन करून या भव्य रॅलीची सुरुवात करण्यात आली. भव्य बाईक रॅलीत 500 महिलांनी सहभाग घेतला. यावेळी शहराचे आमदार संग्राम जगताप व महापौर ज्योती गाडे व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ही भव्य रॅली सुरुवात करण्यात आली. प्रोफेसर चौक, प्रेमदान चौक, झोपडी कॅन्टीन, पत्रकार चौक, दिल्ली गेट, नेप्ती नाका, आयुर्वेद कॉलेज, वाडिया पार्क, जुने बसस्थानक येथे रॅलीची सांगता करण्यात आली. जुने बसस्थानक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देण्यात आल्या व शिवाजी महाराजांना अभिवादन करून रॅलीची सांगता करण्यात आली. नमस्कार. आज अहिल्या सरस्वती महोत्सवामध्ये बाईक रॅली काढली होती आणि आज आम्ही सगळेजणी सहभागी झालो. या बाईकचं वैशिष्ट्य म्हणजे असं होतं की विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांपासून ते गृहिणी सुद्धा मैत्रिणी यामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि खरोखर एक आत्मविश्वास या एकजुटीने आला आहे आणि महिलांचं सक्षमीकरण हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. पण आम्ही सक्षम आहोत आणि आम्ही सक्षम राहणार आहोत, हे या रॅलीचा प्रमुख उद्देश होता आणि तो साध्य झालाय असं मला वाटतं. धन्यवाद. आम्ही अहिल्या सरस्वती महोत्सवामध्ये सामील झालो होतो. त्यामध्ये बाईक रॅली आणि जी फेरी मारलेली आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकापासून ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मारलेली आहे. त्याच्यामध्ये आज एक पाहायला भेटलं की जी गृहिणी घरात काम करत असते, जी हाऊसवाईफ आहे, जिला गाडी वगैरे चालवता येते, आज त्या गृहिणीला एकदम अतिशय आनंदी आणि प्रसन्न असं वातावरणामध्ये त्यांचा स्वभाव, त्यांचं म्हणजे जे श्रीचा साज शृंगार असतो त्या साज शृंगारामध्ये महाराष्ट्रीयन परंपरेमध्ये आज त्या सर्वांनी हा दिवस पूर्णपणे साजरा केलेला आहे आणि अतिशय छानपणे आनंद झालेला आहे सगळं पाहून. सरस्वती हॉस्पिटल डॉक्टर अमोलजी जाधव साहेब यांच्या पुढाकारात आपल्या अहिल्यानगरमध्ये गेल्या काही वर्षांपासून त्यांनी अहिल्या सरस्वती महोत्सवाची सुरुवात केली आणि आज त्या महोत्सवाची सुरुवात ही आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकापासून तर अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत ही जाणार आहे आणि जवळपास 7 दिवस फक्त आणि फक्त महिलांकरता विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत की ज्याच्यातलं आपण सातत्यानं, जसं एक माता काय करू शकते तर ते आपल्याला राजमाता मा जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज घडवले, या भारताला स्वराज्य मिळवून दिलं. त्याच प्रकारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माध्यमातून देखील आपण जर पाहिलं तर जी मंदिरांची मोडतोड त्या मुघलांच्या काळामध्ये करण्यात आली होती, त्या कुठल्याही प्रकारे पुरुषाचा आधार नसताना देखील भारतामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी कुठेतरी आपल्या भारतामध्ये संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी मंदिरं मोठ्याचा प्रकार झाला असेल त्या मंदिरांचा जीर्णोद्धार मोठ्या प्रमाणामध्ये आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलेला आहे आणि त्यांचं जन्मस्थान आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असल्या कारणाने आपल्याला हा महोत्सव साजरा करत असताना विशेष आनंद देखील होत असतो. त्याच प्रकारे स्त्री शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण सांगत असतो की एक महिला शिकल्यानंतर या भारताच्या पंतप्रधान पदापासून तर आज राष्ट्रपती पदापर्यंत या महिलांनी एक वेगळं स्थान मिळवलं आहे. पण त्याच्यामध्ये प्रतिभाताई पाटील असतील किंवा आजच्या विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असतील, या सगळ्यांचं कारण एकच आहे, हे फक्त आणि फक्त जर कोणामुळे झालं असेल तर ते शिक्षणामुळे झालं आणि त्या शिक्षणाची वाट कुणी दाखवून दिली असेल म्हणजे सावित्रीबाई फुले दाखवून दिली. म्हणून या वेगळा महोत्सव डॉक्टर अमोलजी जाधव साहेब पुढाकार घेऊन या ठिकाणी आयोजित करतात. महिलांना एकत्र आणून या महिलांचा, ज्या महिलांनी या भारताला दिशा दिली, अशा प्रकारे कुठेतरी या महिलांमध्ये देखील ती जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न डॉक्टरांच्या माध्यमातून सुरू असतो. अनेक हॉस्पिटल डॉक्टर आता नगरमध्ये कार्यरत आहेत, पण महोत्सव असं मला वाटतं कुणी भरवत नाही. तुम्ही एकमेव डॉक्टर असताल, त्यामुळं तुम्ही डॉक्टर असताना देखील हे काम करताय, त्यामुळे तुमच्या मनापासून या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या संपूर्ण 7 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो. आणि महिलांना या 7 दिवसाच्या माध्यमातून डॉक्टर आपण सगळे कार्यक्रम घेतल्यानंतर निश्चित त्याला एक वेगळी ऊर्जा, चांगली दिशा मिळण्याकरता मदत होती.
याबद्दल मनापासून तुमचे आभार व्यक्त करू थांबतो. अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बान.